आणि हे थेट दृश्य आपण बघतोय डॉक्टर मोहन भागवत हे दाखल झालेले आहेत नागपूरमध्ये, ते मतदान करण्यासाठी दाखल झालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। सध्या आपण बघितलं तर नागपूरमध्ये सुद्धा अर्थातच स्वतः मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणावर मतदान करणार आहेत आणि त्यामुळे पूर्ण तयारी अशी ही नागपूरमध्ये झालेली आहे। ठीक 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल। खरं तर नागपूर हे RSSचं नागपुरातच मुख्यालय सुद्धा आहे आणि त्यानुसार आपण पाहतोय की भाजपकडनं RSSकडनं नेहमीच मतदानाचं आवाहन केलं जातं। आता आपण पाहतोय की थेट ही दृश्य ज्यामध्ये मोहन भागवत जे आहेत RSSचे प्रमुख ते या ठिकाणी दाखल झाले पहिलंच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। नक्कीच या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। प्रवीण, सरसंघचालक दाखल झालेले आहेत मतदानासाठी। सरसंघचालक मोहन भागवत हे भाऊजी दप्तरी जी शाळा आहे नागपूरची त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। सरसंघचालक हे मतदान सुरू होण्याच्या आधीच म्हणजे 7:20 दाखल झाले आहे। हे अत्यंत महत्वाचं आहे। संघानं नेहमी सांगितलं आहे की जो चांगला उमेदवार समाजात आहे त्याला मतदान करा। संघाचा कोणताही दावा नाही आहे की हाच उमेदवार यालाच निवडा। त्यामुळे सरसंघचालकांनी एक सामान्य नागरिकांप्रमाणे भाऊजी दप्तरी शाळेमध्ये जाऊन स्वतः 7:20 ते उपस्थिती लावली आणि 7:30 वाजता ते आता मतदानाला आतमध्ये जातील। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा उत्साह आपण पाहूया। नागपूरमध्ये जसं गडकरी फडणवीस आज मतदान करणार आहे, पण सर्वसामान्य नागरिक जे आहे त्यांचा सुद्धा उत्साह मोठा आहे। नूतन भारत विद्यालयाचे विद्यार्थी पाहू शकतो आपण की इथे जे मतदार येतील त्यांच्या स्वागतासाठी इथे फुलं फुगे हे लावण्यात आलेले आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा निवडणूक प्रक्रिया कशी असते धडे मिळावे यासाठी सुद्धा या विद्यार्थ्यांना सकाळीच बोलवण्यात आलेलं आहे। हे जे विद्यार्थी आहे नूतन भारतचे हे विद्यार्थी इथे गणवेशात दिसत आहेत आणि जे मतदार येतील त्या मतदारांचं स्वागत करण्यासाठी येत आहेत। लोकशाहीची मूल्य टिकावी, लोकशाहीची मूल्य ही लहान वयातच यावी यासाठी असा काय प्रयत्न आहे। या शाळेच्या प्राध्यापिका माझ्यासोबत आहेत, माझ्यासोबत आहे, की त्यांना विचारूया मॅडम काय सांगाल, लोकशाही टिकावी, लोकशाही लहान मुलांच्या हृदयामध्ये मनामध्ये रुजावी यासाठी असा काय प्रयत्न आहे? हा लोकशाहीचा उत्सव आहे निवडणूक आणि ही निवडणूक प्रक्रिया आणि त्याच्यासाठी मतदानाला लोकांनी यावं यासाठी आणि या विद्यार्थ्यांना कळावं की मतदान काय आहे आणि का करायला पाहिजे आणि हा आपला अधिकार कसा आपण बजावला पाहिजे हे याच वयात आपण धडे देणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी आज या मतदारांचं स्वागत करणार आहेत आणि टाळ्या वाजवून फुलांचा वर्षाव करून स्वागत करणार आहे। आपण पाहू शकतो की नागपूरकरांचा उत्साह असाच सर्वत्र आहे। काही ठिकाणी पिंक बूथ सुद्धा तयार करण्यात आले, लकडगंज झोन असेल किंवा इतर 4-5 ठिकाणी अशा पद्धतीनं पिंक झोन जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे। पिंक झोन म्हणजे ज्या ठिकाणी पूर्णपणे सजावट अशी पिंक रंगामध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे नूतन भारत मध्ये मतदार आता आलेले आहे आणि 7:30 वाजता त्यांना मतदान केंद्रामध्ये सोडलं जाईल। आता व्हीव्हीपॅट मशीन जे आहेत त्या नसणार आहेत, कारण की प्रभागाची रचना, मशीन्सची व्यवस्था आणि उमेदवार जे असतात महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यामुळे व्हीव्हीपॅट यावेळेस नसणार आहे। नक्कीच, आणि ही थेट दृश्यही बघतोय आपण कशा पद्धतीनं हळूहळू आता मतदार यायला सुरुवात होईल। मात्र नागपुरातली थंडी बघता सकाळच्या काळामध्ये साधारण किती मतदार येतील ही मात्र शंका आहे। मात्र जे जागरूक मतदार आहेत ते मात्र लवकरच येऊन आपला मतदानाचा हक्क बजावतील एवढं मात्र नक्की। सध्या काही लोक आलेले आहेत, जमलेले पाहायला मिळत आहेत तिथे। प्रवीण, काही लोक माझ्या सोबत आहेत, त्यांना विचारूया आणि सकाळीच ते वाट पाहत आहेत। साहेब, सकाळीच तुम्ही आलाय, काय तुमच्या भावना आहे व्यक्त करा? भावना काय व्यक्त दरवर्षी प्रमाणात चालू आहे मतदान आणि त्या उत्साह भरपूर आहे लोकांचा। सगळं कुठलाही तुमच्या उत्साहावर परिणाम झाला नाही, कुठलाही परिणाम, व्यवस्थित चालू आहे आणि सगळं सोय पण छान आहे। आपण पाहू शकतो की एकंदरीतच उत्साह नागपूरकरांचा आता शिगेला पोहोचलेला आहे आणि 7:30च्या पूर्वीच मतदार आलेले आहेत। अगदी, आणि अगदीच वेळेच्या आधी येऊन मतदार ते आहेत, ते उपस्थित आहेत आणि अर्थातच हे सगळे सजग नागरिक आहेत। इतक्या वर्षांनी मिळालेल्या संधीचं सोनं त्यांना करायचंय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।